Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण इंजिनिअरिंग या स्ट्रीम साठी काय असतील ब्रांच वाईज याच्याबद्दल डिटेल मध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ज्या मुलांना त्यांचं करिअर इंजिनिअरिंग या क्षेत्रात करायचं आहे तर त्या मुलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण आपण या व्हिडिओमध्ये कट ऑफ्स तर बघणारच आहोत ब्रांच वाईज, बट ऑल्सो कॅटेगरी वाईज प्रत्येक ब्रांच साठी काय कट ऑफ असणार आहे याचं डिटेल मध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाइन नीट फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग MHT CET 2025 and please don't forget to press the bell icon जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. तर आपण इंजिनिअरिंगचे जर ब्रांचेस बघितले विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहेत तर इंजिनिअरिंगचे ब्रांचेस आहेत, राईट. तर सगळ्यात पहिले CS चा अर्थ काय, कम्प्युटर सायन्स, राईट. पहिली ब्रांच काय इंजिनिअरिंगची, कम्प्युटर सायन्स. कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग ही वन अँड द सेम, थोडाफार त्यांचा सिलेबस सेम असतो, राईट. नेक्स्ट इज IT, राईट. IT ला आपण काय म्हणतो, IT चा फुल फॉर्म आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि तिसरी ब्रांच आहे ती ENTC, दॅट इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, राईट. इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, ओके. तर ह्या तीन ब्रांचेस ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या टेक ब्रांचेस आहेत. कुठल्या ब्रांचेस आहेत, टेक, because it deals with computer science, information technology, electronics and telecommunication, okay. Next three branches कुठल्या आहेत तर मेकॅनिकल सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स, ओके. तर आता जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं तर मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स या अशा ब्रांचेस आहेत की ज्याला आता तेवढा स्कोप नाहीये. म्हणजे ज्या लोकांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं असेल, कुणाला आतापर्यंत माहित नव्हतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग एवढं ड्रॉप आउट होईल, बट आता मार्केटची जी स्थिती आहे त्या बघता मेकॅनिकल, सिव्हिल अँड इलेक्ट्रॉनिक्स डझंट हॅव दॅट मच स्कोप, राईट. आता सगळ्यात जास्त स्कोप कशाला आहे विद्यार्थी मित्रांनो तर कम्प्युटर सायन्स अँड IT या टेक्नॉलॉजिकल ब्रांचेसला जास्त स्कोप आहे. येस, जर आता आपण एक डिटेल मध्ये ब्रांच स्टडी करणार आहोत, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की त्यांना पुढे MPSC UPSC करायचं तर ते लोक मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात जाऊन त्यांचं इंजिनिअरिंग कंप्लीट करून पुढे ते MPSC UPSC साठी अपियर करू शकतात. पण जर एखाद्याचं फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये सिव्हिल आहे, राईट, सिव्हिलियनचं त्यांच्याकडे काही फॅमिली बॅकग्राऊंड असेल तर ते विद्यार्थी सिव्हिल या ब्रांच साठी, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी जाऊ शकतात. आता आपण डिटेल मध्ये बघू की CS काय आहे, राईट. सपोज CS च्या कोर ब्रांचेस आहेत, काय आहेत CS च्या, IT आणि ENTC हे तर आहेतच, बट CS साठी जस्ट अ सेकंड विद्यार्थी मित्रांनो, थोडासा लेंदी व्हिडिओ होऊ शकतो, बट हा हे तुमच्या चांगल्यासाठी आहे. इन डिटेल मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय, ओके. तर CS याला पुढे फर्स्ट इज कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग, राईट. नेक्स्ट ब्रांच आहे याची AI, नेक्स्ट ML, नेक्स्ट डेटा सायन्स, राईट. नेक्स्ट क्लाउड, नेक्स्ट CN कम्प्युटर नेटवर्किंग. तर हे सगळे ब्रांचेस मुलांनो CS च्या अंडर येतात. येस, कम्प्युटर सायन्सच्या अंडर हे सगळे ब्रांचेस येतात. इट्स ऑल रिलेटेड टू कम्प्युटर सायन्स. आता सपोज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्लेसमेंटला, राईट, प्लेसमेंटला सपोज XYZ कंपनी आली, ओके. तर या XYZ कंपनीमध्ये CS ते कंपनी काय म्हणणार आहे की आम्हाला कम्प्युटर रिलेटेड सगळे विद्यार्थी हवेत प्लेसमेंटसाठी. तर हे सगळे ऑप्शन्स कशा रिलेटेड आहे, हे सगळे ऑप्शन्स कम्प्युटर रिलेटेड आहेत, ओके. CS चे ब्रांचेस म्हणजे इट ऑल इज रिलेटेड टू कम्प्युटर सायन्स, ओके.
ही जी कंपनी येणार आहे XYZ, जर त्यांची अशी रिक्वायरमेंट असेल की आम्हाला कम्प्युटर रिलेटेड सगळे मुलं हवी आहेत, तर CS रिलेटेड हे सगळे ऑप्शन्स त्या कम्प्युटर रिलेटेड कंपनीला अपियर करू शकतात. बट IT आणि ENTC अशा क्षेत्रात ही कंपनी घेत नाही. ओके, तर हे झाली काही नॉलेज अबाउट द ब्रांचेस. नाव वी विल सी विद्यार्थी मित्रांनो की टॉप लेवल कॉलेजेस मध्ये काय कट ऑफ असणार आहे. ओके, तर CS साठी जर आपण कट ऑफ बघितला विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅन्डिडेट साठी 85 आहे, OBC साठी 79, SC 70, ST 59, NT 72. राईट. IT साठी जर आपण बघितलं तर 80, 74, 64 फॉर SC, ST साठी 54, NT साठी 67. राईट. ENTC 76, OBC साठी 70 आहे, SC साठी 61 आहे, ST साठी 49 आहे, NT साठी 62 आहे. जर मेकॅनिकल क्षेत्रात जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर ओपन साठी 72 आहे, OBC साठी 65, SC 57, ST 49, NT 57. राईट. एवढे मार्क असणं तुम्हाला गरजेचे आहेत. सिव्हिल साठी 67, OBC साठी 59, SC साठी 52, ST साठी 40 आणि NT साठी 52. राईट. आता हे टॉप लेवल कॉलेजेस म्हणजे कुठले कॉलेजेस विद्यार्थी मित्रांनो, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला स्टार्टिंगचं तुमचं पॅकेज असणार आहे 7 to 8 लाख पर एनम. राईट. हे तुमचं स्टार्टिंग पॅकेज असणार आहे. टिल ऍव्हरेज पॅकेज 13 to 14 लाख पर एनम. असे जे कॉलेजेस आहेत ते सगळे टॉप लेवल कॉलेजेस मध्ये येतात. राईट. ऍव्हरेज पॅकेज. आता एखादा विद्यार्थी आहे, सपोज A नावाचा एक विद्यार्थी आहे. राईट. A and B. A विद्यार्थ्याला 160 मार्क आहेत आणि B विद्यार्थ्याला 85 मार्क आहेत. तर या दोन्ही विद्यार्थ्यांना टॉप लेवल कॉलेजेस भेटण्याची शक्यता आहे, कारण तुमचं कॉलेज प्रेफरन्स कशा पद्धतीने तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट बनवता हे फार महत्वाचं आहे. कारण तुमचे मार्क्स आले विद्यार्थी मित्रांनो, तर तेव्हा फक्त तुमचं 50% काम झालेलं आहे. बट 50% काम हे कशावर डिपेंड आहे, तर तुम्ही तुमची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट कशा पद्धतीने बनवता. कारण असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना मार्क चांगले असतात पण त्यांना परफेक्ट बनवता येत नाही, त्यामुळे त्यांना चांगलं कॉलेज लागत नाही. आणि असे बरेच विद्यार्थी आहेत की त्यांना जरी मार्क ऍव्हरेज असले तर तरी त्यांना चांगलं टॉप लेवलचं कॉलेज लागतं, कारण त्यांनी त्यांची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट ही योग्य पद्धतीने बनवली. तर हा तुमचा भविष्याचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्यामुळे तुमची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट बनवताना विचारपूर्वक आणि अनालायझेशन करून ही कॉलेज प्रेफरन्स लिस्ट बनवा. येस. नेक्स्ट आहे मीडियम लेवल कॉलेजेस. तर मीडियम लेवल कॉलेजेस साठी CS साठीचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे 72, OBC 63. येस. SC साठी 57, ST साठी 47, NT साठी 60, IT साठी 67, OBC 61, SC 52. राईट. ST साठी 42 आणि NT साठी 55. आता जर ENTC ब्रांच साठी बघितलं आपण तर 62, 56 फॉर OBC, SC साठी 47, ST साठी 38, NT साठी 50. मेकॅनिकल साठी अगेन 55, 49, 42, 32, 44 रिस्पेक्टिव्हली. सिव्हिल साठी 50 फॉर ओपन, 42 फॉर OBC, 38 फॉर SC, 28 फॉर ST and 39 फॉर NT. तर हे इन डिटेल आपण कॅटेगरी वाइज कट ऑफ बघतोय पर्टिक्युलर ब्रांच साठी. येस स्टुडंट्स. तर आता मीडियम लेवल कॉलेजेस मध्ये कुठले कॉलेज येतात. राईट. त्यांचं ऍव्हरेज पॅकेज विद्यार्थी मित्रांनो, प्लेसमेंटचं त्यांचं ऍव्हरेज पॅकेज असतं 6 लाख पर एनम प्लस. ओके. 6 लाखच्या वरती ज्यांचं प्लेसमेंटचं पॅकेज येतं ते मीडियम लेवल कॉलेजेस मध्ये येतात. म्हणजे त्यांना मिनिमम सॅलरी किती असते 50,000 पर मंथ. राईट. 50,000चं त्यांना सॅलरी पॅकेज मिळतं. असे कॉलेजेस आहेत ते मीडियम लेवलचे कॉलेजेस. आता आपण बघू लो लेवल कॉलेजेस. तर लो लेवल कॉलेजेस मध्ये काय असतात कट ऑफ. CS साठी आहे 40. येस. OBC 27, SC साठी 22, ST साठी 5. येस. इट्स शॉकिंग. खरं आहे हे
लो लेवल कॉलेजेस साठी एसटी साठीचा कट ऑफ लिटरली 5 आहे. एनटी साठी 25, आयटी क्षेत्रात जाण्यासाठी 30, ओबीसी साठी 22, एससी साठी 19, एसटी साठी 12, एनटी साठी 21, ईएनटीसी साठी 22 फॉर ओपन, 17 ओबीसी साठी 15, एससी साठी 10, एसटी साठी, एनटी साठी 17, राइट. मेकॅनिकल साठी 17, ओबीसी साठी 12, एससी साठी 11, एसटी साठी 8 and NT साठी 11, right. अगेन सिव्हिल साठी 12 फॉर ओपन, 10 फॉर ओबीसी, एससी साठी 9, एसटी साठी 6 आणि एनटी साठी 9. आता या लो लेवल कॉलेजेस मध्ये प्लेसमेंटचं पॅकेज काय असतं, राइट. लो लेवल कॉलेजेस मध्ये ऍव्हरेज पॅकेज आहे 4 to 5 लाख पर एनम फॉर द लो लेवल कॉलेजेस. येस स्टुडंट्स, तर इन डिटेल मध्ये आपण तिन्ही मीडियम लेवल कॉलेजेस, तिन्ही लेवल ऑफ कॉलेजेस चे आपण कट ऑफ बघितले विथ ब्रांच अँड विथ कॅटेगरी वाइज इन डिटेल, दॅट इज टॉप, मीडियम अँड लो लेवल कॉलेजेस. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण या व्हिडिओमध्ये बरीच इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न असेल सेफ रेंज, की मॅम एक काहीतरी सेफ रेंज सांगा. जरी आम्हाला कमी मार्क असतील, जास्त असतील, तरी एक सेफ रेंज ऑफ स्कोर काय असणार आहे इंजिनिअरिंगच्या कुठल्याही ब्रांच मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, राइट. तर स्टुडंट्स, ओपन साठी सेफ कट ऑफ आहे 75, ओबीसी साठी 65, एससी और एसटी साठी 55, एनटी साठी 60. म्हणजे हा तुमचा कट ऑफ आहे, म्हणजे तुम्हाला ठीकठाक कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळेल या कट ऑफच्या बेसवर. येस. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन ने तुमच्यासाठी काय केलेलं आहे, तर एमएसटी सीईटी आणि एमएसटी सीईटी नर्सिंग या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आम्ही मुलांना full syllabus live lectures and recorded lectures with full syllabus notes, MCQ discussion and mock test provide करतो. तर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल, तर तुमच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन एक स्पेशल ऑफर घेऊन आले, दॅट इज एमएसटी सीईटी, प्लेन एमएसटी सीईटी साठी ₹5,000 मध्ये तुम्ही या कोर्सला जॉईन करू शकता. येस. आणि जर तुम्हाला एमएसटी सीईटी नर्सिंग साठी जॉईन करायचं असेल, तर डिस्काउंटेड अमाउंट इज ₹4,000 फॉर एमएसटी सीईटी नर्सिंग एक्झाम. येस. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, और एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. येस. आणि ज्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि नीट आणि सीईटी नर्सिंग अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स नाही द्यायच्यात, फक्त त्यांना 12वी बोर्डासाठी प्रिपेअर करायचंय, तर त्यांच्यासाठी देखील ग्लोबल ऑनलाईनने एक स्पेशल ऑफर लॉन्च केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. 999 पर मंथ मध्ये तुम्हाला HSC बोर्डासाठी आम्ही प्रिपेअर करून देऊ, राइट. HSC बोर्ड. सो येत्या 9th of June पासून, राइट, फ्रॉम 9th of June आमचे बॅचेस स्टार्ट होणार आहेत फॉर द अकॅडमिक इयर 2026, राइट. एव्हरी मंडेला आमचे बॅचेस फ्रेशली स्टार्ट होतात विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला जॉईन करण्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. जे काही तुमचे मित्र असतील, फ्रेंड्स असतील, रिलेटिव्स, फॅमिली मेंबर जे कोणी आहे, त्यांना जर पुढे एमएसटी सीईटी आणि अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी अपियर करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट अँड फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग एमएसटी सीईटी 2025. थँक यू.